स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे। तर आपण होतो 31व्या अध्यायावरती आणि आपण आपला 31वा अध्याय हा मध्यांतरावरती सोडलेला आहे। तर त्यात आपण पाहिलं की पतिव्रता स्त्रीने त्यांचे पती हयात असताना कसे आचरण करावे हे आपल्याला त्यात सांगितलेलं आहे आणि तेच आपण थांबलो होतो। तर आपण इथे होतो की व्रते उपवास आदी गोष्टी पतीला विचारूनच कराव्यात, पतीकडे कोणत्या गोष्टीचा हट्ट करू नये। इथपर्यंत आपण थांबलो होतो। तर चला आता पुढे। रजस्वलेने मौन ठेवावे, 4 दिवस पतीचे मुख पाहू नये, पती दीर्घायू व्हावा म्हणून सौभाग्य अलंकार घालावेत, अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरतेच संबंध ठेवावेत, वाईट आचरणाच्या स्त्रियांशी संबंध ठेवू नये, पतीची व घरच्यांची निंदा करू नये, वेगळे होण्याचा विचार करू नये, उखळ, मुसळ, पाटा, जाते, उंबरटा यावर बसू नये, वडीलधाऱ्यांसमोर बसू नयेत, त्यांच्याशी वाद घालू नये, पती अभागी आजारी कसाही असला तरी त्याला दूषणे देऊ नयेत, 4 दिवस पतीचे मुख पाहू नयेत, पती दीर्घायू व्हावा म्हणून सौभाग्य अलंकार घालावेत, अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरतेच संबंध ठेवावेत, वाईट आचरणाच्या स्त्रियांपासून दूर राहावे, पतीची व घरच्यांची निंदा करू नये, वेगळे होण्याचा विचार करू नये, उखळ, मुसळ, पाटा, जाते व उंबरठा यावर बसू नये। यापैकी मला उंबरठ्यावर बसू नये हे मला माहिती होतं, जात्यावरती तर असंही आपण कोणी बसतच नाही। पाटा मीन्स ज्यावर आपण मसाला वाटतो तो पाटा, आणि एक आपण पाट घेतो बसायला तो वेगळा पाट, पण हा पाटा तो आहे ज्याच्यावरती आपण मसाला वाटतो। उखळ, मुसळ याच्यावरती बसण्याचा प्रश्नच येत नाही। तर बघा, साधारणतः या सगळ्या गोष्टी आजची महिलासुद्धा, जरी आपण कितीही डिजिटल जमान्यात जगत असलो तरी प्रत्येक महिला या सगळ्या गोष्टी पाळते, आणि जितकं काही याच्यात दिलं आहे ना ते सगळं त्यांना बिना शिकवल्याचंच त्या बिचाऱ्या करत असतात। प्रत्येक लेडीजला आपला पती हा प्रत्येकीलाच प्रिय असतो आणि आपला पती खुश राहावा असं कोणत्या स्त्रीला नाही वाटत। तर साधारणतः याच्यामध्ये जितकी माहिती दिली आहे की कसे राहावे, पतिव्रता स्त्रीने कसं असावं हे अतिशय कॉमन आहे आणि हे असंच असावं, असलंच पाहिजे। वडीलधाऱ्यांसमोर बसू नये, त्यांच्याशी वाद घालू नये, अभागी आजारी कसाही असला तरी त्याला दूषणे देऊ नये, त्याची काही मिळकत असेल त्यातच समाधान मानावे, स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये, त्याच्या दुर्बलतेला हसू नये, त्याच्याशी मृदू भाषण करावे, व्यभिचार करू नये, परपुरुषाचे चिंतन करू नये, पतिव्रतेसाठी पती हाच देव, तोच गुरु, तोच धर्म, तोच तीर्थ आणि तोच सर्वस्व, त्याच्या एकनिष्ठ सेवेने हरिहर ब्रह्मा संतुष्ट होतात। अशा पतिव्रतेचे सत्व काय वर्णावे, तिच्या पुण्याईने तिच्या माहेरची व सासरची मिळून 42 कुळे उद्धारतात। अशी पतिव्रता स्त्री लाभणे हे पुरुषाचे महाभाग्य, हे खरोखर दैववान, त्याला 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात, त्याच्या संगतीने त्याला सौख्य, शांती व समाधान लाभते। त्याला अशी पत्नी लाभत नाही त्याच्या हातून पुण्य कर्मे घडत नाहीत। ज्यांना अशा पत्नी नाही मिळत, लाभत नाही म्हणणं थोडक्यात, ज्यांच्या पत्नींमध्ये हे सगळे गुण नसतील त्यांच्या हातून कधी पुण्यकर्म घडत नाही। त्यांचे घर म्हणजे अरण्य, त्याला इहलोकी सुख नाही व परलोकी उत्तम गतीही नाही, असा गृहस्थ कर्महीन होतो। त्याच्याकडून देवकार्य, पितृकार्य आदी कर्तव्य घडत नाही। पतिव्रतेच्या दर्शनाने महापापीही पावन होतात, तिच्या पुण्याईने कुळाला बहुमान मिळतो आणि पतीला सद्गती लागते। मित्रांनो, श्री गुरूंनी आपल्याला या अध्यायामध्ये हे सांगितलं की पतिव्रता स्त्रीने कसं असावं, कसं वागावं। पतीची म्हणजे जरी आपल्या पतीची इन्कम कमी असली तर त्यातच समाधान मानावं, पतीशी हट्ट करू नये, पतीशी भांडण करू नये, हे थोडंसं आपल्यासाठी कठीण आहे, परंतु आता गुरुचरित्रामध्ये वाचले म्हणजे नक्की त्याच्यावरती पण वर्क करायला लागणार आहे। तर आत्ताच्या व्हिडिओत इतकंच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करण्यात माझी हेल्प करा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो।